श्रोते हो नमस्कार. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्लॉट्स बद्दल या कार्यक्रमामधून आपण जाणून घेणार आहोत. प्लॉट्सची खरेदी विक्री असेल, एखादा प्लॉट घ्यायचा असेल, प्लॉटमध्ये करायची गुंतवणूक असेल, या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती हवी असते. म्हणूनच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आजपासून चालू करतोय. त्याचा आजचा हा पहिलाच भाग आहे. अर्थातच या प्लॉट्स बद्दलची ही सगळी माहिती द्यायला माझ्या सोबत आहेत एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रेश्मा हजिते मॅडम. गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ प्रत्यक्ष या फील्डमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर प्लॉट्सच्या व्यवहारांमध्ये नेमकं काय काय केलं जातं हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. नमस्कार रेश्मा मॅडम. नमस्कार. आता मी सांगितलं त्याप्रमाणे की प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार हा आपला कार्यक्रम आहे. म्हणजे व्यवहार तर आहेतच याच्यामध्ये, पण ते पारदर्शी कसे केले पाहिजेत याबद्दल अर्थातच आपण याच्यातून सांगणार आहोत. तर तुम्हाला अशा प्रकारचा कार्यक्रम रेडिओवरनं करण्याची इच्छा का झाली त्याबद्दल आधी सांगा ना. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असतात. कधी प्रॉपर्टी असेल, म्युच्युअल फंड असतील, इन्व्हेस्टमेंट असतील. पण जेव्हा रिटर्न्स पॉइंटने पाहिलं तर जागेमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात. पण लोकांना नेहमी एक मनात भीती असते की मी करू की नाही करू, प्रॉपर्टीमध्ये करू की कुठल्या फील्डमध्ये करू, किंवा जर मला घ्यायचीच झाली जागा तर मला त्या क्षेत्राचं माहिती नाहीये, ज्ञान नाहीये, त्याच्यामध्ये कसं घ्यायचं असतं, किंवा मला कुणी फसवलं तर ही भीती असते. तर लोक कुठल्या पद्धतीनं फसवू शकतात किंवा कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे काय काय गोष्टी चुकीच्या होऊ शकतात, ह्या थोड्याफार आपण लक्षात घेतल्या तर आपली इन्व्हेस्टमेंट राईट होऊ शकते. आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ प्रमाणे तुमची थोडीफार इन्व्हेस्टमेंट ही रियालिटी पोर्टफोलिओ मध्ये असली पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करताना कसं जागरूक राहू शकता. तुम्ही ॲज अ लॉयर म्हणून पूर्ण डेप्थमध्ये जाऊ नाही शकत, बट बेसिक गोष्टी एका सर्वसामान्य माणसाला काय काय माहिती पाहिजेत ते जर कळलं तर आपला पण कॉन्फिडन्स वाढतो आपल्या इन्व्हेस्टमेंटवरचा, आणि आपण घेऊन त्याचे खरे बेनिफिट घेऊ शकतो. खरंय. म्हणजे खरं तर क्लिष्ट व्यवहार असतात हे सगळे. तुम्ही आता इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर तुम्हाला हे जाणवत असेल की लोकांना खूप प्रश्न पडत असतील ना. हो, लोकांना बरेच प्रश्न पडतात. म्हणजे पहिलं तर घेऊ की नाही घेऊ इथून, कारण प्रत्येकाची एक सक्सेस स्टोरी असते किंवा एक फेल्युअर स्टोरी असते की माझ्या कोणीतरी रिलेटिव्हनी घेतलं आणि त्याचं असं झालं त्यामुळे मी नाही करत. किंवा काही लोकांचं असं असतं की मी घेतलं आणि एवढे पट ती जागा झाली, पण आता नेक्स्ट घेताना पण मला तशीच चांगली जागा मिळेल का, मग मी कुठल्या लोकेशनला घेऊ, माझ्याकडे हे 10 ऑप्शन्स आहेत, त्यातला मी कुठल्या ऑप्शनला जाऊ. तर दोन्ही बाजूंनी ज्यांना घ्यायची भीती वाटते त्यांना इन्फॉर्मेशन मिळून त्यांचं अपग्रेडेशन होऊ शकतं, आणि ज्यांना ऑलरेडी ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना कुठलं चांगलं लोकेशन असू शकतं याच्यावरही बऱ्याचदा सजेशन पाहिजे असतात. तुम्हालाही जर प्लॉट्स बद्दलच्या काहीही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमचा नंबर हवा असणार, तो लिहून घ्या. 8308816587. नंबर पुन्हा एकदा 8308816587. रेश्मा मॅडम, आता मी म्हटलं तसं की प्लॉट्स बद्दल इम्प्रेशन कॅरी करून पण बरेचदा व्यवहार केले जातात की अमुक एकाला एवढा लॉस झालाय किंवा अमुक एकाला एवढा गेन झालाय म्हणून मग आपण करूयात. तर अशा इमोशनल कोशंटनी एखादा व्यवहार करणं कितपत फायदेशीर असतं? इमोशनल कोशंट तर हा प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो. बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जिथं कुठं करतो तिथं बऱ्याचदा आपण इमोशनली बाईंग डिसिजन होतात. पण तरी सुद्धा जर आपल्याला माहिती असेल आपण घेतलेला डिसिजन हा लिगली करेक्ट आहे. रिअल इस्टेटमध्ये मेन म्हणजे लिगॅलिटी. कितीही तो तुमचा रिलेटिव्ह असला किंवा भाऊ असला तरी पण त्या सगळ्या गोष्टी लिगल मधल्या चेक होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पूर्वीच्या वेळी असं होतं की ठीक आहे मी घेतलं म्हणून माझे 10 भाऊ किंवा 10 बहिणी असं घेत आहेत, पण आता सख्खा भाऊ जरी घेणार असेल तरी तो पण, आणि ऑनलाईन इन्फॉर्मेशन सगळ्यांना अवेलेबल होती आता, त्यामुळे ट्रान्सपरन्सी या मार्केटमध्ये येते. बरेचसे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट्स येत आहेत ज्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंट ठेवत आहे मार्केटमध्ये जो कोणता प्रोजेक्ट येतोय. डेव्हलपर्सवरही बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन आहेत ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे आजकाल इन्फॉर्मेशन खूप ऍक्सेसिबल झाली आहे, त्यामुळे डिसिजन घेताना इमोशन हा लास्ट पार्ट असतो बऱ्याचदा आणि असला पाहिजे. पण प्रॉपर्टी घेताना किंवा लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण मेनली लिगल गोष्ट ही पहिल्यांदा, आणि दुसरी गोष्ट येतं की आपण कोण माणूस आहे ज्याच्याकडून आपण हे घेतोय. म्हणजे जनरली याच्यामध्ये पेमेंट्स मोठे असतात लाखभराचे, तेव्हा मग समोरचा माणूस त्याला पैसे दिल्यानंतर तो आपल्या नावावर टायटल ट्रान्सफर करेल का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मोर ऑफ लोकांचं इंटेन्शन समजू शकतो. तिथं आपण बऱ्यापैकी इमोशनली समजू शकतो किंवा आपल्या गट फिलिंग वरून समजू शकतो की हा माणूस चांगला आहे वाईट आहे, तो पुढचा पार्ट आहे. पण जागाच चांगली नसेल, माणूस किती चांगला असेल तर तिथं काही उपयोग नाहीये. करेक्ट. श्रोते हो, तुम्हालाही जर असे काही प्रश्न किंवा शंका विचारायच्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, SMS करू शकता किंवा व्हॉट्सअपही करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 8308816587. नंबर पुन्हा एकदा 8308816587. प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहारच्या पहिल्या भागात आज इथंच थांबूयात. पुढच्या भागात आणखीन माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.